नमस्कार. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. कॅलेंडरमध्ये बघितलं तर दीपावली, लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करावं हे कन्फ्युजन बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये आहे. तर दीपावली ही 20 तारखेला आहे आणि 21 तारखेला कॅलेंडरमध्ये आहे. तर दीपावली जर तुम्हाला स्थायी स्वरूपात पैसा, वर्षभर पैसा टिकून तुमच्याकडे राहावा असं वाटत असेल तर लक्ष्मीपूजन तुम्ही 20 तारखेला करा. कारण 20 तारखेला अमावस्या 3:35 स्टार्ट होते ते 21 तारखेला 5:55 संपन्न होते. तर त्याच्या अगोदर ज्यावेळी अमावस्या आहे त्या अमावस्या दिवशी लक्ष्मी पृथ्वीवरती विराजमान होत असते, पृथ्वीवरती येत असते. तर त्या योगमध्ये किंवा त्या दिवशी त्या वेळेला आपण लक्ष्मीपूजन करून लक्ष्मींना आमंत्रण आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात यावं अशी जर तुमची इच्छा असेल तर अमावस्येला तुम्ही ॲक्युरेट अमावस्येला तुम्ही लक्ष्मीपूजन करा. तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात लक्ष्मी वास करायला लागेल. तसंच 6:16 ते 8:18 मुहूर्त राहील. वृषभ लग्न राहील आणि वृषभ लग्न ही स्थिर लग्न आहे. स्थिर लग्नामध्ये जर तुम्ही लक्ष्मीची पूजा करता तर स्थायी स्वरूपात तुमच्या जवळ लक्ष्मी अखंड स्वरूपात राहायला मदत होईल. तर या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन नक्की करा. आणि 21 तारखेला पण तुम्ही करू शकता. जर तुमचं बिझनेस वगैरे दुकान वगैरे आहे तरीही करू शकता. पण 20 तारीख आवर्जून करा. कारण 21 तारखेला 5:55 अमावस्या संपते. तर 5 नंतर केलेल्या कोणत्याही पूजेचे विधीचे तुम्हाला लाभ प्राप्त होणार नाहीत. तर 20 तारखेला तुम्ही लक्ष्मीपूजन आवर्जून करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.